संदर्भात बऱ्याच सोशल मीडियावरती, न्यूज चॅनलवरती किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्ही बातम्या ऐकल्या असतील की रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून तुम्हाला 3000 रुपये येणार, म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो एकत्र येणार आहे। आता नेमकं यात सातत्य काय आहे, एकत्र येणार का, जर येणार तर तो कधी किती तारखेला येणार, या संदर्भातील अपडेट तर पाहणारच आहोत। परंतु बऱ्याच महिलांना ई-केवायसी संदर्भात सुद्धा बरेच प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। कारण प्रत्येक महिलांना मी मागच्या वीकमध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला होता, तेव्हा बऱ्याच महिलांच्या कमेंट्स आल्या होत्या की ई-केवायसी कधी चालू होणार किंवा ई-केवायसी केली तर पुन्हा आमचे हप्ते चालू होणार का, किंवा आमचे आयटी रिटर्न आहे आणि आमचे हप्ते आता चालू आहेत परंतु आम्ही पुन्हा ई-केवायसी केली तर ती बंद होईल का, असे बऱ्याच महिलांचे ई-केवायसी संदर्भात बरेच प्रश्न आहेत। त्या प्रश्नांची उत्तरे तर आपण पाहणारच आहोत। परंतु ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासंदर्भात आणि जुलै महिन्याच्या हप्त्यासंदर्भात सुद्धा महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वाच्या आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या महिला आहेत त्या महिला मागच्या महिन्यापासून जवळजवळ 80 लाख महिला या वगळण्यात आलेल्या आहेत, म्हणजे त्यांची पडताळणी चालू केलेली आहे आणि यातून 80 लाख महिला पुन्हा वगळण्यात आलेल्या आहेत आणि आता फक्त 1,66,00,000 महिलांनाच लाभ मिळणार आहे। म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता असेल किंवा पुढे इथून पुढचे सर्व हप्ते आहेत ते त्यातूनही पुढच्या महिन्यात वगळल्या जाणार आहेत, कारण सध्या पडताळणी चालू आहे। तुम्हाला माहित आहे, महिला व बालविकास मंत्रालयाकडून ही अपडेट मागच्या महिन्यामध्ये आलेली होती की पडताळणी चालू आहे। या पडताळणीमध्ये जवळजवळ 80 लाख महिला पुन्हा वगळण्यात आलेल्या आहेत आणि पुन्हा आणखी महिला या वगळल्या जाणार आहेत। त्यानंतर महत्त्वाचे अपडेट म्हणजे बऱ्याच न्यूज चॅनलवरती मी पाहिलं की जुलै आणि ऑगस्टचा जो हप्ता आहे ते रक्षाबंधनची गिफ्ट म्हणून लाडक्या बहिणींना मिळणार आहे। आता ही भावांचं गिफ्ट म्हणून दिलं जाणार आहे असं बऱ्याच मी न्यूज चॅनलवरती पाहिलं, परंतु याचे ऑफिशियल कुठून नोटिफिकेशन आले आहे का, तर अजिबात नाही। बऱ्याच न्यूज चॅनलवरती एक अट्रॅक्शन म्हणून सांगितलं जात आहे की ऑगस्ट आणि जुलै महिन्याचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे। आता यात तथ्य किती आहे, आपण जर मागची हिस्ट्री बघितली तर तुम्हाला माहित आहे, मला वाटतं मागच्या महिनाही झालेला नाही, मागच्या महिन्यामध्ये मला वाटतं 15 दिवसापूर्वी पंतप्रधानांची जो एक कमिटी असते, कमिटी थ्रू एक सांगण्यात आलेलं होतं की लाडकी बहीण योजनेचा जो आता बऱ्याच ठिकाणी फक्त महाराष्ट्रात नाही तर मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण योजना आहे, बऱ्याच ठिकाणी ही योजना चालू आहे आणि या योजनेसंदर्भात एक अपडेट सांगितलेली होती की लाडक्या बहिणींची जी रक्कम आहे ती वाढवा असं सांगितलेलं होतं। परंतु त्यानंतर आता ही जे आपल्याला जी रक्कम मिळत आहे, म्हणजे महाराष्ट्रात जी रक्कम मिळत आहे ते 1,500 आहे, परंतु MP मध्ये म्हणजे मध्य प्रदेशमध्ये हीच रक्कम 2100 रुपये दिली जात आहे, तर त्या हरियाणामध्ये हीच रक्कम 1000 दिली जात आहे, त्यावरून 1,500 करणं असं सुद्धा केली जाणार असं सुद्धा सांगितलं जात आहे, म्हणजे कमी जास्त आहे। आणि त्याचा सर्वांचा रेशो म्हणजे त्या पंतप्रधानांच्या कमिटीने काढलेला होता आणि ही अपडेट दिलेली होती। परंतु आता ही प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रात याचा अपडेट किंवा याचा जे रेशो आहे तो कुठपर्यंत आहे, तर बघा, महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यांपासून बरेच विरोधक तर टीका करतच आहेत, परंतु मागच्या महिन्यामध्ये हायकोर्टाने सुद्धा एक निर्णय दिलेला होता की लाडकी बहीण योजनेमुळे बऱ्याच योजनांचे नुकसान होत आहे, बऱ्याच योजनांचा जो निधी आहे तो लाडकी बहीण योजनेकडे वळवला जात आहे, त्यामुळे शासनाने लाडकी बहीण योजनेचा विचार करावा। जे लाडकी बहीण योजनेचा जो निधी अर्थसंकल्पात सांगितला जातो त्यापेक्षा जास्त निधी हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जात आहे, म्हणजे पात्र नसलेल्या बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा जात आहे असं हायकोर्टाचं म्हणणं आहे। आता त्यात तथ्य किती आहे हे जो रिपोर्ट आहे महिला व बालविकास विभागाकडून येणारा त्याच्यावरून समजेल, अजून पूर्णपणे दिलेला नाही, कारण मागच्या महिन्यामध्ये निम्मी पडताळणी झालेली आहे आणि अर्धी पडताळणी या महिन्यामध्ये होणार आहे। आता त्या मागच्या महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये जवळजवळ 80 लाख महिला या वगळण्यात आलेल्या आहेत। आता किती वगळतात हे माहीत नाही, परंतु जो महिलांना ऑगस्ट व जुलैचा हप्ता एकत्र येण्यासंदर्भात अपडेट आहे तो 99% ती अपडेट खोटी आहे। आता येऊही शकतो
येऊ शकतो, आपण 1% त्यावरती ठेवत आहोत, येऊ शकतो, परंतु 100% येणार असं नाही, कारण ऑफिशियल नोटिफिकेशन कोणत्याही प्रकारची नाही. जर तुम्हाला येणार असेल तर जो ऑफिशियल GR आहे किंवा शासन निर्णय आहे तो आधी निर्गमित केला जातो. त्यामुळे महिलांनी कोणतेही अशा जे अफवा आहेत त्यावरती विश्वास ठेवू नये. तुमचा मागच्या महिन्याचा जून महिन्याचा हप्ता हा 15 जुलैच्या आसपास तुमच्या खात्यामध्ये जमा झाला होता. आता जुलै महिन्याचा हप्ता आहे तो 15 ऑगस्टच्या आसपास जमा होणार आहे किंवा होऊ शकतो, परंतु ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासंदर्भात कोणतीही अपडेट आलेली नाही. त्यामुळे ह्या ज्या अफवा आहेत त्यावरती विश्वास ठेवू नका, कारण बऱ्याच महिलांची परिस्थिती अशी आहे की त्यांनी काहीतरी पुढे असं वचन दिलेलं असते की आमचे इतके पैसे येणार आहेत आणि आम्ही तुम्हाला या टायमिंगला देऊ, म्हणजे असं बऱ्याच महिलांची परिस्थिती आहे. तर अशा अफवांना बळी पडून बऱ्याच महिलांनी दिलेली वचनं आहेत ते अशी देऊ नका, कारण ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमचा एकत्र येईल आपण 100% सांगू शकत नाही. ही झाली महत्त्वाची अपडेट रक्षाबंधनच्या गिफ्ट संदर्भातील. त्यानंतर दुसरी म्हणजे EKYC. आता बऱ्याच महिलांची हा मुद्दा इतका सेन्सिटिव्ह आहे की मला बऱ्याच महिलांचे मेसेज आले किंवा कमेंट सुद्धा आल्या होत्या की मॅडम EKYC चालू झालेली आहे. कारण बऱ्याच न्यूज चॅनलवरती अशी न्यूज व्हायरल केलेली होती की EKYC करून घ्या, तुम्हाला इथून पुढे हप्ते चालू होतील, परंतु EKYC चालू झालेली नाही. 100% ही पूर्ण चुकीची न्यूज आहे. EKYC चालू झालेली नाही. EKYC चालू होणार हे मात्र खरं आहे, कारण मागच्या महिन्यामध्ये आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की स्वतः त्यांनी मीडियासमोर लाईव्ह सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींची EKYC लवकरच पोर्टल चालू होणार आहे आणि EKYC केल्यावरती ज्या महिलांची EKYC विना लाभ बंद झाले होते जवळजवळ डिसेंबर जानेवारीपासून, तेव्हापासूनच्या ज्या महिलांचे पात्र असूनही लाभ बंद झाले होते त्यांनी EKYC केली नाही, म्हणून त्यांच्यासाठी चान्स दिला जाणार आहे आणि पोर्टल लवकरच चालू केलं जाणार आहे. परंतु अद्याप ही शासन निर्णय किंवा कोणतीही अपडेट ही शासनाकडून किंवा महिला व बालविकास विभागाकडून आलेली नाही. त्यामुळे EKYC चालू झालेली नाही. बहुतेक नेक्स्ट मंथमध्ये EKYC किंवा 15 ऑगस्ट नंतर EKYC चालू होण्याची दाट शक्यता आहे. EKYC चालू झाल्यानंतर त्याचा सविस्तर जो GR येईल तो आपल्या चॅनलवर पोस्ट केला जाणार आहे. त्यामुळे अफवांना बळी पडू नका. ज्यांची EKYC राहिले आहे त्यांनी थोडासा धीर धरा. EKYC साठी पोर्टल लवकरच चालू केलं जाणार आहे, तेव्हा EKYC तुम्ही करून घ्यायची आहे. ज्या महिलांची ITR फाईल आहे, IT रिटर्न फाईल आहे, परंतु त्यांना आता सध्या लाभ मिळत आहेत, त्या महिलांचा बहुतेक करून नेक्स्ट मंथ पासून लाभ बंद होण्याची शक्यता आहे. कारण नेक्स्ट जो टप्पा आहे, दुसरा टप्पा आहे, ती पडताळणी चालू आहे आणि त्यामधून सुद्धा बऱ्याच महिला वगळल्या जाऊ शकतात. त्यातल्या ज्याची IT रिटर्न फाईल आहे त्या महिला जास्तीत जास्त वगळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ज्या महिलांच्या IT रिटर्न फाईल आहे त्यांनी आता इथून पुढे तुम्हाला लाभ मिळेल यावरती भरोसा ठेवू नका. तर अतिशय महत्त्वाची EKYC संदर्भातील आणि रक्षाबंधन गिफ्ट संदर्भातील हा आजचा व्हिडिओ होता. प्रत्येक महिलेला ही माहिती माहीत असणं, खरी माहिती माहीत असणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच महिला अफवांच्या बळी पडून मला मेसेज किंवा कमेंट्स थ्रू विचारत आहेत EKYC संदर्भात किंवा ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासंदर्भात. ते तर पूर्ण चुकीची अपडेट आहे. त्यामुळे ही खरी माहिती प्रत्येक महिलांना माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत, तुमच्या मैत्रिणींपर्यंत, तुमच्या नातेवाईक महिलांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.